आज आला आहात, विजय मेळावा आहे, काय भावना आहे? मराठीसाठीच आलेलो आहोत आम्ही. मराठी भाषेचा जो विजय झालाय, जी वज्रमूठ मराठी माणसांनी दाखवलेली आहे, त्याचा विजय साजरा करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, अनेक वर्षानंतर हे चित्र दिसतं आहे, काय भावना? काय जी भावना संपूर्ण महाराष्ट्रात आहे तीच भावना आहे, त्या भावनेपोटीच आम्ही इथे आलेलो आहोत. अनेक तरुण तरुणी देखील आपल्याला या सगळ्या मेळाव्यात सहभागी झालेलं दिसत आहे. हे चित्र कसं बघताय तुम्ही मराठीसाठी? मला असं वाटतं अजून खूप मराठी माणसांनी जोडलं गेलं पाहिजे. अजून मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठीमध्येच खूप गोष्टी विभागल्या गेलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की सर्वात आधी जर का काही झालं पाहिजे तर महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे, महाराष्ट्रातला मराठी एकत्र आला पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की आत्ता हे जे काय सगळं वातावरण बिघडवलेलं आहे लोकांनी, तर ह्याच्यात बिघडण्यासारखं काहीच झालं नव्हतं. कारण आम्ही हिंदी साहेबांना ऐकायला, तर मी आता ही एक्साइटमेंट बघूया कसं होतंय. खरं तर आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसापासून मराठीचा मुद्दा होता, मात्र मराठीच्या मुद्द्यावरती दोन ठाकरे बंधू एकत्र येतात. नाही, खूप ह्याच गोष्टीसाठी वाट बघतो प्रत्येक मराठी माणूस. आता फक्त ऐकायचं साहेबांना, आज कळेल नक्की. पण असं असताना सुद्धा काही हिंदी भाषिक म्हणतात की आम्ही मराठी शिकणार नाही, मराठी आम्हाला येत नाही. सर, आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. तुमच्या मनामध्ये काय नेमक्या भावना आहेत का? दोन तर मराठीच्या संदर्भात अनेक मुद्दे गाजतात आहे, अपमानास्पद काही गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत. चुकीचे आहे ना, आपल्याच राज्यात राहून आपणच अपमानित होतोय, केवढी चुकीची गोष्ट आहे. काल एक गृहस्थ तर म्हणतात आहे की मी 30 वर्ष मुंबईत आहे, पण मी कुठल्याही पद्धतीने आता मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा. मला वाटतं 30 वर्ष संपत आहेत का त्यांचे? बघू, असं काय प्रत्येक जण आपापलं मत व्यक्त करत आहे. मला असं वाटतं की मराठी माणसांनी जागा व्हायला हवं, मराठीपणा जपायला हवं. मी असं म्हणतो की आपण हिंदीच्या विरोधात